आत्तापर्यंत मराठीच्या गप्पा खूप झाल्या, पण मराठी भाषेसाठी कोणी काही केलं नाही की 25 वर्षामध्ये फक्त मराठी माणसाच्या नावाने राजकारण करण्यात आलं. निवडणुकीच्या आधी मराठी खतरे में अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, पण नंतर मराठी माणसासाठी कोणी काही केलं नाही. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी माणसासाठी काम करत नाहीये. आम्हाला मराठी माणसानं निवडून दिलंय आणि त्याच्यासाठी आमचं हे कर्तव्य आहे, म्हणून आम्ही मराठी माणसासाठी काम करतोय. नाही, आम्ही गेल्या 100 दिवसांमध्ये मुंबईकरांचे 1280 कोटी रुपये वाचवले. होय, आम्ही स्थगिती दिली किंवा आम्ही ती टेंडर कॅन्सल केली की भैया अभी सरकार बदल गई आहे, हे सगळं जे काही हँकी पँकी आहे ते आता चालणार नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनामध्ये हा मेसेज गेलेला आहे की बाबा हे आता अंडरस्टँडिंगचं सरकार नाही आहे किंवा अंडरस्टँडिंगचं प्रशासन नाही आहे. आणि त्यांना हा सक्त मेसेज दिलेला आहे की वी मीन बिझनेस. आणि त्यामुळे शेवटच्या मुंबईकराला या सोयी सुविधा देणे हेच आमचं परम कर्तव्य आहे. आणि ते देण्यासाठी तुम्हीही म्हणजे प्रशासनही बंधनकारक आहे आणि आम्हीही बंधनकारक आहोत. हातातला चहाचा कप बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की चाय पे चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा आम्ही होस्ट करतोय. आज मी एकटाच माझ्या पाहुण्यांना प्रश्न विचारणार नाही, तर माझ्यासोबत आज 2 धुरंधर पत्रकार आहेत, जी मांदियाळी आमच्या या उजव्या विचारांच्या पत्रकारांची आहे, ज्यांची नावं घेतली जातात क्रमाने. त्यातली ही 2-3 नावं आज तुमच्यासमोर पडद्यावर दिसतील. एक तर डॉक्टरच आहेत, त्यामुळे शल्यचिकित्सा होणार आहे आणि या शल्यचिकित्सेला आपण पोस्टमार्टम असंही नाव देऊ शकतो. आता नेमकं कशाचं पोस्टमार्टम होणार आहे ही उत्सुकता तुम्हाला लागली असेल. मुंबई महानगरपालिका गेली कित्येक वर्ष एकच पक्ष, एकच नाव, एकच राजघराणं ज्याच्यावर राज करत होतं आणि त्यांनी कशी मुंबई बर्बाद करून सोडली यावर कित्येकदा आसवं ढाळणारी लोकं पाहिली, मोठमोठ्यानं आकांड तांडव करून बोलणारी लोकं पाहिली. आणि सरतेशेवटी झालं काय, निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार सोबत शिवसेना असलेलं सरकार मुंबई महानगरपालिकेत स्थिरावलं यासाठी की 100 दिवस झालेत आणि दावा आहे पक्षाचा की हे सुशासन आणि प्रशासन हातात हात घालून चाललंय पुढे. तर नेमकं हे सगळं कसं चाललंय याचं पोस्टमार्टम जे म्हणालो तेच करायला सुरुवात करूया. सुरुवात डॉक्टरांपासूनच करूया आपण. पण त्याआधी आम्ही प्रश्न कुणाला विचारणार आहोत त्यांची ओळख करून देतो. मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार अमित साटम आज आपल्यासोबत आहे. नमस्कार. चहा घेऊन झालेला आहे आणि या चहानंतरच्या चर्चेत सुरुवात करूया. डॉक्टर उदय निरगुडकर तुम्हाला काही प्रश्न विचारतील, नंतर सुशीलजी विचारतील, मध्ये मध्ये मीही काही प्रश्न विचारणार आहे. एकंदर आपला फोकस जो आहे तो या मुंबई शहराच्या अवतीभोवती फिरणार आहे. हे 100 दिवस आणि तिकडे केंद्रात मोदींच्या एका तपपूर्तीचा कालखंड, या दोन्ही गोष्टींचा आपण मेळ घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात उदयजी करते. जी नमस्कार. सर्वप्रथम तुमचं स्वागत. ही मुलाखत आपण रेकॉर्ड करतोय त्याला साधारणतः आता 27 मेची दुपार आहे आणि पाऊस तोंडावर आलेला आहे. आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये एक हेडलाईन कायम असते आणि ती म्हणजे मुंबईची तुंबई झाली. मुंबईमध्ये पाणी साचतं, नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार होतो आणि प्रत्येक वेळी नुसते कामाचे दिवस बुडत नाहीत तर याच्यात बहुमूल्य जीव देखील गमावतात. लेप्टोस्पायरोसिस सारखे रोग पसरतात. यावेळी 100 दिवस तुमच्या कारकिर्दीला आता महानगरपालिकेत पूर्ण होत आहेत पक्षाच्या. वेगळं काय आमच्या नशिबी असणार आहे? मुंबईकरांना पुन्हा तशीच मुंबईची तुंबई असणार आहे का आणखीन काही वेगळं? बेसिकली मुंबईची तुंबई होण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण फक्त नालेसफाई आहे. मुंबई शहराची टोपोग्राफी ज्या प्रकारे आहे, मुंबई शहरामध्ये ब्रिमस्टोवॅट 2ची कामं ज्या प्रकारे काही कामं अजून अपूर्ण राहिलेली आहेत आणि त्यामुळे मुंबईची 100% तुंबई होण्यापासून वाचवण्याकरता एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारच्या प्लॅनिंगची आवश्यकता होती, जे प्लॅनिंग आजपर्यंत कधी झालं नाही. आता केंद्र शासनाने 2 शहरांची निवड केलेली आहे, ज्या 2 शहरांना पूर्णपणे फ्लड पासून रोखणे हे त्याच्या मागचं उद्देश. त्यामध्ये मुंबईचं चयन त्यांनी केलं आहे.
IIT बॉम्बे आणि मुंबई महानगरपालिका यांनी एक अशा प्रकारचा कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार केलेला आहे, जो केंद्र सरकारला प्रेझेंट झालेला आहे. केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाल्याच्या नंतर तो इम्प्लिमेंट आणि एक्झिक्यूट होणार आहे. केंद्र सरकार याकरता, कारण या संपूर्ण रिपोर्ट मधल्या प्रत्येक प्रोजेक्ट करता केंद्र शासन निधी त्यांच्या ह्याच्यातनं निधी देणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा निधी खर्च होणार नाही. त्यातलं दुसरं कारण आहे की नालेसफाई व्यवस्थितरित्या होत नाही, नाल्यातला गाळा व्यवस्थितरित्या काढला जात नाही. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये एका गोष्टीची कमतरता होती आणि मुंबई महानगरपालिकेशी संबंधित जेवढे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचं कारणच हे आहे की त्या गोष्टीची कमतरता होती. ती गोष्ट कुठली तर इंटेंट जे आहे किंवा उद्देश जे आहे ते लॅकिंग होतं. इंटेंटवरनं ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आणि पारदर्शकतेतून प्रशासन किंवा गव्हर्नन्स असा तो प्रवास आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि गव्हर्नन्सचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो इंटेंट आहे. 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तो इंटेंट हा मिसिंग होता. आतापर्यंत तुम्ही म्हणतात की कामं अपूर्ण राहिली आहेत, त्यामुळे मुंबईची तुंबई होत होती. कामं अपूर्ण पण बिलं मात्र पूर्ण गेलेली आहेत. हे काय गोड बंगाल आहे? नाही, यामध्ये असं आहे की मोठ्या प्रमाणावरती नालेसफाईमध्ये, मिठी नदीच्या डिसिल्टिंगमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामध्ये अनेक लोकांना अटक सुद्धा झालेली आहे. आणि त्यामुळे आज जर तुम्ही ह्या घटकेला बघाल की मिठी नदीचा टार्गेटेड गाळ हा गेल्या वर्षीच्या टार्गेटेड गाळपेक्षा 40% कमी आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. यावर्षी 60% गाळ हा टार्गेटेड आहे. याचा अर्थ हा होतो की उर्वरित जो 40% गाळ होता तो फक्त पेपरवरचा होता, बिलांसाठी होता. आणि त्यामुळे आता सर्वात महत्वाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये जी आम्ही आणली आहे ती इंटेंट. आणि इंटेंटवरनं पारदर्शकता आणि पारदर्शकतेतून सुशासन म्हणजे गव्हर्नन्स. आणि त्यामुळे इंटेंट हे आहे आमचं चांगलं काम करण्याचं, भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याचं, सुशासन देण्याचं. याची झलक आम्ही पहिल्या 3 महिन्यामध्येच दाखवलेली आहे. इंटेंटवर आपण बोलतोय म्हणून विचारतो मी की तुम्ही जे इंटेंट सारखं म्हणताय आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंच्या वरती एक आरोप करत होते की ते स्थगिती बहाद्दर उद्धव ठाकरे आहेत. म्हणजे वाटेल त्याला स्थगिती नाही, मेट्रोच्या कामाला स्थगिती, रस्त्याच्या कामाला स्थगिती, प्रत्येक कामाला स्थगिती देणारे उद्धव ठाकरे होते. त्यांच्यावर स्थगितीचा आरोप करून तुम्ही आता मनपाच्या कितीतरी कंत्राटांना स्थगिती दिली आहे, कितीतरी कंत्राटं थांबवली आहेत. ते मुंबईचे विकास काम करणारी कंत्राटक होती म्हणून थांबवली आहेत, कारण आकडा कोट्यवधींच्या कंत्राटांच्या कामाचा आहे. अशी तुम्ही जर स्थगिती देणार असाल तर तुम्ही स्थगिती बहादरच आहेत ना. नाही, आम्ही गेल्या 100 दिवसांमध्ये मुंबईकरांचे 1280 कोटी रुपये वाचवले. होय, आम्ही स्थगिती दिली किंवा आम्ही ती टेंडर कॅन्सल केली. उदाहरण सांगतो, 490 कोटी रुपयाचं झूचं टेंडर होतं. त्याच्यामध्ये अशी कंडिशन टाकण्यात आली होती की मुंबई शहरामध्ये झू करण्याकरता मुंबईमध्ये फ्लायओव्हर बांधणं हे आवश्यक आहे. तर झू आणि फ्लायओव्हर याचा संबंध काय बाबा? तर कुठल्या तरी विशिष्ट प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टरला क्वालिफाय करण्याकरता ती कंडिशन टाकण्यात आली होती. म्हणजे ते टेंडर रिग्ड होतं. म्हणून 490 कोटी रुपयाचं झूचं टेंडर आम्ही कॅन्सल केलं. प्रशासनाला पुन्हा नव्यानं ते टेंडर तयार करण्यासाठी सांगितलं. एक टेंडर असं होतं जे रेलिंग लावायचं. मुंबई शहरामध्ये बोलार्ड आणि रेलिंग लावण्यासाठी 384 कोटी रुपये खर्च करणार होते. असे 384 कोटी रुपयाचे कुठले रेलिंग आणि कुठले बोलार्ड हे लावणार आहेत हा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे ते आम्ही रद्द केलं. आम्ही पत्र दिल्याच्या 2 तासामध्ये ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर थर्मोस्टॅटिक पेंटचं 150 कोटी रुपयाचं टेंडर होतं. आता ज्या वेळेला आपण रस्ते बनवतो त्याच वेळेला पेंट मारायचं असतं. रस्त्याच्या कामामध्ये ते इन्कॉर्पोरेट करायचं असतं. रस्त्याला पेंट मारायचं 150 कोटीचं वेगळं टेंडर कुठलं? त्यामुळे ह्याचीच टोटल 1000 कोटी होते. आणि गारगाई आणि पिंजाळचा जो प्रकल्प होता तो प्रकल्प पारित करत असताना कॉन्ट्रॅक्टर अबाउट 10% होता. आम्ही ते निगोशिएट करून 1.94 अबावला ते आम्ही क्लोज केलं. त्याच्यात 280 कोटी रुपये मुंबईकरांचे आम्ही वाचवले. त्यामुळे आम्ही चुकीच्या किंवा अननेसेसरी म्हणजे अनावश्यक अशा प्रकारच्या रिग्ड टेंडर्सला आम्ही स्थगिती दिली. आम्ही ते बंद केलं, आम्ही ते कॅन्सल केलं. आणि नव्यानं त्या ठिकाणी जे आवश्यक आहे मुंबईकरांकरता, मुंबईकरांचा पैसा वाया न घालवता जी कामं आवश्यक आहेत तेवढीच कामं करण्याचे निर्देश हे प्रशासनाला दिलेले आहेत. आता एक सर्वात महत्वाचं काम आहे आणि ते म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात असं आश्वासन दिलं जातं याच्या आधी की मुंबई ही खड्डेमुक्त होणार आहे. परंतु आम्हाला मुंबईमध्ये खड्डा नाही असा रस्ता दिसत नाही अशी परिस्थिती आहे. यावर्षी तरी किमान आपल्याला पावसाळ्यामध्ये खड्डे न पडता प्रवास करता येईल असं आश्वासन तुम्ही देताय? मी नक्कीच तुम्हाला हे आश्वासन देऊ शकतो
की दरवर्षी ज्या प्रकारे मुंबई शहराच्या रस्त्याला खड्डे पडतात किंवा चाळण होते, अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण होणार नाही. पण काही रस्ते, फॉर एक्झाम्पल मुंबई शहराच्या रस्त्याची लेंथ ही 2050 किलोमीटर आहे. त्यामधले 1200 किलोमीटरचे रस्ते हे ऑलरेडी सीसी झाले होते 2022 पर्यंत. 2022च्या नंतर आम्ही साधारणतः 700 किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे कामाला सुरुवात केली. हे अजूनही चालू आहे. पुढच्या मे मध्ये म्हणजे मे 2027 पर्यंत या संपूर्ण 700 किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरण हे पूर्ण होईल. म्हणजे मे 2027 मध्ये 2050 पैकी 1900 किलोमीटरचे रस्ते मुंबई शहरातले सीसी झालेले असतील. आणि त्यामुळे पूर्णपणे सीसी करण्याच्या ह्याच्यावरती आमचं भर आहे. आणि तुम्ही हे बघाल की दरवर्षी मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला दर पावसाळ्यात पॉटहोलसाठी टेंडर काढते कॉर्पोरेशन, दरवर्षी खड्ड्याचं टेंडर कॉर्पोरेशनचं 100 कोटीचं असतं. यावर्षी फक्त 45 कोटीचंच टेंडर हे मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे. याचाच अर्थ हा होतो की आता मुंबई महानगरपालिकेला पॉटहोलसाठी तेवढा निधी खर्च करावा लागत नाही, कारण मुंबईतले मेजॉरिटरी रस्ते ही सीसी झालेले आहेत. आणि याचं प्रत्यय जे आहे ते तुम्हाला दिसेलच. परंतु जे रस्ते अजूनपर्यंत केलेले नाही आहेत किंवा जुने आहेत, त्यामध्ये कदाचित काही आपल्याला अशा परिस्थितीला सामना करावा लागेल. पण त्याच्याकरता 45 कोटीचं पॉटहोलचं टेंडर काढलं. तिसरा महत्वाचा पावसाळ्यामधली हेडलाईन असते ती म्हणजे जोराचा पाऊस झाला, इमारत खचली, इमारत पडली, जीर्ण झालेली इमारत होती आणि त्याच्यात नागरिकांचा मृत्यू झाला. या सगळ्याला शेवटी जबाबदार कोण असतं? तर एकमेकांवर आरोप ढकलून गेलेल्या माणसांचे जीव परत येत नसतात. तर मला असं वाटतं सुशासनाचा दावा आपण करताय, तर या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे जुन्या इमारतींमध्ये, पडायला आलेल्या इमारतींमध्ये निरपराध नागरिकांचे मृत्यू होणार नाहीत याच्याकरता आपण काय केलंय? हे प्रशासनाला C1 नोटीस दिलेल्या सर्व इमारती, म्हणजे डिलॅपिडेटेडची नोटीस दिलेल्या सर्व इमारती इव्हॅक्युएट करण्याकरता सांगितलेले आहेत. दर पावसाच्या आधी प्रशासन C1च्या नोटीस दिलेल्या किती इमारती आहेत याचं इव्हॅक्युएशन जे असतं ते दरवर्षी ते करतच असतात. त्यामुळे यावर्षीही अगदी कटाक्षाने याचं पालन करून C1च्या नोटीस दिलेल्या जेवढ्या इमारती असतील त्या सर्वच्या सर्व इमारती इव्हॅक्युएट करा, अशा प्रकारचे सक्त आदेश हे प्रशासनाला या संदर्भामध्ये दिलेले आहेत. एकंदर आता या सगळ्या आपल्या चर्चेचा जो रोख आहे ना, तो तुमच्या एकूण प्रशासनातला जो ज्याला आपण पारदर्शकता म्हणतो, त्या पारदर्शकता आणण्यासाठी तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग आम्ही थांबवलंय. ते नेमकं कसं थांबवलंय तेही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. दुसरी गोष्ट अशी आहे की ते जे आपल्या सरकारी खरेदी विक्रीसाठी एक पोर्टल आहे, त्याला जेम पोर्टल म्हणतो आपण, त्या जेम पोर्टलचा या सगळ्या टेंडर नोटीस आणि या कंत्राटांमध्ये फार महत्त्वाचा रोल असतो. पण तिकडे बहुतेक यापूर्वी मुंबई महानगरपालिकेनं पालिकेच्या प्रशासनानं दुर्लक्ष केलं होतं. आता तुम्ही त्याकडे कसं बघताय आणि प्रशासनातली पारदर्शकता नेमकी कशी आणताय ते जरा आमच्या प्रेक्षकांना. यामध्ये 3 मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे मुंबई महानगर एक पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई महानगरपालिका दरवर्षी 27 गोष्टी आपल्या शाळेतल्या मुलांना मोफत देते. त्यावरनं दरवर्षी गदारोळ होतो, भ्रष्टाचाराचे आरोप होतात. एक पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर्षी त्यांनी टेंडर दरवर्षीसारखं काढलंच होतं, ते आम्ही रद्द करायला लावलं, त्यालाही स्थगिती द्यायला लावली सुशीलजी. आणि या सर्व 27 गोष्टी या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून गव्हर्नमेंट इन मार्केट प्लेस हे जे जेम पोर्टल आहे, या जेम पोर्टलवरनंच त्याची खरेदी करण्यात यावी अशा प्रकारचे सक्त आदेश प्रशासनाला दिले. आधीचं टेंडर कॅन्सल केलं, हे सर्व नवीन टेंडर जेम पोर्टलवरती आणलं. आता जेम पोर्टलवरनं खरेदी करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. 1 महिन्यामध्ये सर्व वस्तूंची डिलिव्हरी महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना होईल. यामध्ये किमान 30 ते 40 कोटी रुपयाची बचत मुंबईकरांची या जेम पोर्टलच्या खरेदीमध्ये होते. त्याचप्रमाणे जे मेडिकल इक्विपमेंट्स आणि औषधं आहेत, जेवढी जेम पोर्टलवर अवेलेबल आहेत, त्या सर्वच्या सर्व जी अवेलेबिलिटी आहे ती सर्व इक्विपमेंट आणि औषधं ही जेम पोर्टलवरनंच हेल्थ डिपार्टमेंट किंवा आरोग्य खात्यानं विकत घ्यावी अशा प्रकारचे सक्त आदेश हे प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. तिसरा मुद्दा जो आपण म्हणाला स्टँडिंग कमिटीतली अंडरस्टँडिंग, असं आहे की दर आठवड्याच्या बुधवारी स्टँडिंग कमिटीची मीटिंग असते. आजही बुधवार आहे आणि आजही आत्ताही स्टँडिंग कमिटीची मीटिंग सुरू असेल. आणि दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या टक्केवारीवरती काही जण जगत होते आणि कॉन्ट्रॅक्टरला स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगच्या आधी अनेक लोकांच्या भेटी या हँडशेक, गोल्डन हँडशेक करावा लागायचा आणि त्याच्यानंतर त्यांचे जे प्रस्ताव आहेत ते स्टँडिंग कमिटीमध्ये पारित व्हायचे.
ही जी अनेक वर्षापासूनची जी प्रचलित पद्धत आहे ती पद्धत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे बंद केलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरला आता कुणालाही भेटायची आवश्यकता नाही. जर त्यांचा जो प्रस्ताव आहे तो मुंबईकरांसाठी योग्य असेल, मुंबई महानगरपालिकेसाठी आवश्यक असेल, मेरिटप्रमाणे करेक्ट असेल आणि जर अभाव नसेल तर तो कुणालाही न भेटता पारित होईल. जर एखादा प्रस्ताव रिग्ड असेल, कुणाच्या तरी स्पेसिफिक वेस्टेड इंटरेस्ट करता असेल, अभाव असेल तर तो पारित होणार नाही. त्यामुळे कुणाला तुम्ही भेटाल म्हणून तुमचा प्रस्ताव पारित होईल किंवा कुणाला भेटलाच नाही म्हणून पारित होणार नाही, अशा प्रकारची स्थिती आता मुंबईच्या महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीत राहिली नाही. अनेक लोक याच्यामुळे अस्वस्थ झालेले आहेत, परंतु हरकत नाही, मुंबईकरांच्या हितामध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आम्ही जी एक मुद्दा आहे की तुम्ही एकीकडे पारदर्शकता आणायचा प्रयत्न करताय, पण शेवटी कंत्राटदार तर तेच आहेत. जे काल होते तेच आज कंत्राटदार आहेत. त्यांची वर्षानुवर्षाची एक इकोसिस्टीम आहे, त्यांची एक व्यवस्था आहे, ती व्यवस्था टक्केवारीवर चालू असते. मग अशा काळात त्या कंत्राटदारांच्या या सवयी दुरुस्त कशा करणार, भाग क्रमांक 1. आणि त्यांच्यावर जगणारा अधिकारी वर्ग आहे, मग त्यांचं जे नेक्सस आहे, ठीक आहे, पॉलिटिकल कनेक्शन तुम्ही तोडून टाकलं अंडरस्टँडिंग मधलं, स्टँडिंग मधलं, परंतु अधिकारी आणि कंत्राटदार यांची अभद्र युती कशी तोडणार? नेहमी कुठलीही सिस्टम, मग त्यामध्ये अधिकारी असतील, त्यामध्ये कंत्राटदार असतील, त्यांचा पॉलिटिकल बॉस किंवा पॉलिटिकल पॉवर कोणाच्या हातामध्ये आहे, त्यांचा रोख काय किंवा त्यांची दिशा कुठल्या दिशेला आहे याचा अंदाज घेऊन ते नेहमी वागत असतात. 2014 आणि 2026 मध्ये काय फरक आहे? फरक हाच आहे, ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले त्यावेळेला दिल्लीमध्ये अधिकारी तेच होते, सिस्टीम तीच होती, परंतु सिस्टीम हाकणारा जो पॉलिटिकल लीडर आहे त्याचं इंटेंट हे वेगळं झालं आणि त्याने सिस्टीम वेगळ्या तरीकेने हाताळायला सुरुवात केली किंवा हाकायला सुरुवात केली. एव्हरीबडी फॉल्स इन लाईन. त्यामुळे अधिकारी तेच असतील, कंत्राटदार तेच असतील, परंतु एकदा त्यांना कळलं की आता कुठलंही डिमेरिटवरती कुठलीही सिस्टीम चालणार नाही, मेरिटनुसार सिस्टीम चालेल आणि जे योग्य आहे ते, हा मेसेज नुसता गेला, तेच अधिकारी, तेच सिस्टम, तेच कंत्राटदार वेगळ्या पद्धतीने काम करायला मग याच सिस्टीम कडून तुम्ही मुंबईतल्या अवैधरित्या घुसलेल्या बांगलादेशी मुसलमानांचा स्पेसिफिक प्रश्न तुम्ही कसा सोडवणार? आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुंबईला जो झोपडपट्ट्यांचा विळखा पडलेला आहे त्याच्यावर तुमच्याकडे काय योजना आहे? सर्वप्रथम तर बांगलादेशींसाठी विशेष कोम्बिंग ऑपरेशन हे नोव्हेंबर 2024 पासूनच सुरू झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी पोलिसांच्या मतीनं खास करून यामध्ये पोलीस एकदम इंटेन्सिव्ह कोम्बिंग ऑपरेशन्स करतायत. काही स्पेसिफिक प्रोफेशन्स आहेत, ज्या प्रोफेशन्समध्ये हे बांगलादेशी काम करतात. एम्ब्रॉयडरी असेल किंवा आपण रस्त्यावरती ज्या वेळेला एखादं रस्त्याचं काम चालू असतं तर त्याचा जो JCB ऑपरेटर असतो तो साधारणतः बांगलादेशी असतो. आणि त्यामुळे असे जे काही स्पेसिफिक प्रोफेशन्स आहेत त्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांचं कोम्बिंग, त्यांच्या आधार कार्डचं चेकिंग आणि त्यांचे आधार कार्ड पश्चिम बंगालमधल्या त्या विशिष्ट 2 जिल्ह्यातल्या आहेत का, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशातून इन्फिल्ट्रेशन होतं. मग तिकडचं प्रशासन आधी सिम्पथेटिक असल्यामुळे ते तिकडे आधार कार्ड तयार करतात, त्या आधार कार्डच्या आधारावरती ते मुंबईमध्ये आधार कार्ड तयार करतात. आता सुदैवानं पश्चिम बंगालचे ऍडमिनिस्ट्रेशन हे नॅशनलिस्ट ऍडमिनिस्ट्रेशन आल्यामुळे आता तशा प्रकारचं ते इन्फिल्ट्रेशन चालणार नाही, परंतु आधी इन्फिल्ट्रेट झालेले जे लोक आहेत त्यामुळे एक तर प्रोफेशन वाईज कोम्बिंग, आधार कार्ड किंवा डिस्ट्रिक्ट वाईज कोम्बिंग हे सुरू आहे. साधारणतः गेल्या नोव्हेंबर 2024 ते आतापर्यंत आम्ही 1200 बांगलादेशींना या ठिकाणी आयडेंटिफाय केलं, त्यांना डिटेन केलं आणि त्यांना डिपोर्ट केलं. हा आकडा खूप कमी असं वाटत नाही? 1200 ह्याचा आकडा तुम्ही सांगताय, पण जेव्हा सरकारी पातळीवर हा आकडा येतो तेव्हा तो खूप कमी येतो. आणि डिपोर्ट करण्याची जी प्रोसेस झालेली आहे त्या डिपोर्टच्या प्रोसेसला तुम्ही असं उघड करताय का की या मार्गाने, या वाहनाने एवढे बांगलादेशी नागरिक आम्ही परत पाठवलेले आहेत, म्हणजे सरकार म्हणून म्हणतोय. तर आता तुम्ही भाजपचे अध्यक्ष आहात, पण बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये काही लाख बांगलादेशी आहेत असं विधान केलं होतं आणि त्याच वेळेला 1999 साल असेल, या देशामध्ये मिलिटरीचा रिपोर्ट आहे 1,90,00,000 बांगलादेशी आहेत असं सांगितलं होतं. आता हे जे बांगलादेशी आहेत ते काही 24 परगणा आणि या भागात मुर्शिदाबाद मधनं येतात, त्या जिल्ह्यात ते राहत नाहीत कारण त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिकडचं आहे ते बांगलादेशपेक्षा वाईट आहे.
ते तिकडून येतात आणि नंतर मग कलकत्ता, दिल्ली, बंगलोर, मुंबई, विशेषतः मुंबईमध्ये, कारण मुंबई रोजगार देते म्हणून इकडे येतात आणि मग इथे व्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. महानगरपालिकेवर खूप मोठा ताण येतो आणि त्याहीपेक्षा सुद्धा अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. काय उपाय करणार? तर डिपोर्टच्या बाबतीतही तर यामध्ये काय आहे की बघा, आपल्या देशामध्ये एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ डिफाईन्ड आहे. कुणालाही डिटेन करणं, त्याला अरेस्ट करणं, त्याला डिपोर्ट करणं, याकरता ती ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही फॉलो करावीच लागते. यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की विशेष करून बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याच्या नंतर त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करत असताना त्यांच्याकरता विशेष कोर्ट्स हे स्थापन करण्यात यावे, जेणेकरून त्याची जी प्रोसिजर आहे, त्याला जो वेळ लागतो, जी दिरंगाई होते, ती प्रोसिजर होऊ नये. आता ज्युडिशियल स्टाफची कमतरता ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन नक्कीच शासन येणाऱ्या काळामध्ये स्पेसिफिकली अशा ज्युडिशियल सिस्टम्स क्रिएट करतील, जेणेकरून त्यांना अटक केल्यानंतर, डिटेन केल्यानंतर त्यांना लवकरात लवकर डिपोर्ट करणे आणि डिपोर्ट केल्याच्या नंतर पुन्हा तो या ठिकाणी येऊ नये याकरता ही व्यवस्था करणे. यामध्ये नक्कीच आम्ही IT आणि AIचाही वापर यामध्ये कसा आपण आणू शकतो आणि कसा याच्यामध्ये करू शकतो आयडेंटिफिकेशन करता, याच्यासाठी पण हा सुद्धा पर्याय त्याच्यामध्ये विचाराधीन आहे. एक सोपा आणि छोटा, आत्ता घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरून येताना एका बाजूला सगळी झोपडपट्टी उद्ध्वस्त केलेली जात होती. जशी स्थिती बांद्रा ईस्टची आहे तसं सगळं मोकळं केलं होतं. या सगळ्या उद्ध्वस्त करताना तुमचं ममदानीकरण होऊ देणार नाही, खाण हवाय का, चला मराठी माणूस झालाय, सगळं झालंय. आता या सगळ्या अतिक्रमणांना आणि अवैध वस्त्यांना काढून टाकताना तिथे काही बांगलादेशी खरोखर सापडले आहेत की फक्त बांगलादेशी राहतो त्याचा कांगावा केला आहे? असा काही आकडा अथवा येतोय का समोर की इथे बांगलादेशी विस्थापित येऊन राहत होते आणि त्यांनी तिथे कब्जा केलेला होता, आणि अशा कारवाया अजून काही होणार आहेत का? बघा, मुंबईला स्लम फ्री करण्यासाठी आपण जसं विचारलं तसं आता 6-8 महिन्यापूर्वीच म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक स्लम क्लस्टरची पॉलिसी आणली आहे. त्या स्लम क्लस्टरच्या पॉलिसीच्या अंतर्गत 50 एकरची जर सलग झोपडपट्टी असेल तर क्लस्टरच्या अंतर्गत ती आपण डेव्हलप करू शकतो आणि त्यामध्ये काही गोष्टी ओव्हररूल करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून आपण ते करू शकतो. ही पॉलिसी आणली आहे. नक्कीच या पॉलिसीचा उपयोग मुंबई शहराला स्लम फ्री करण्यासाठी होईल आणि SRAचा हे उद्देश आहे की पुढच्या 4 वर्षांमध्ये किमान 5 लाख युनिट्स हे झोपडपट्ट्यांचे तयार मुंबई शहरामध्ये झाले पाहिजेत, हे त्याच्या मागचं उद्देश आहे. दुसरा आपला जो प्रश्न आहे, ज्या ठिकाणी डिमॉलिशन होत आहे आणि ज्या ठिकाणी जे इनएलिजिबल झालेले आहेत त्या इनएलिजिबलचं जो बॅकग्राऊंड चेक आहे तो त्याच्यामध्ये करावा लागेल. आता त्यांनी आपले इकडचे डॉक्युमेंट्स दिले असतील एलिजिबिलिटी करता, त्यांनी इकडचा आधार कार्ड दिला असेल, पण तो आधार कार्ड इकडचा आहे, पण तो इकडचा आधार कार्ड कुठल्या आधार कार्डच्या आधारावरती तयार करण्यात आला याचं त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेक करणं आवश्यक आहे. कंबरसम प्रोसेस आहे ती. तरच आपल्याला हे कळेल की या ठिकाणी ज्या झोपडपट्ट्या तोडल्या जात आहेत त्याच्यामध्ये जे इनएलिजिबल आहेत ते इनएलिजिबल बांगलादेशहून आले होते का, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या आधीच्या आधार कार्डचा जर अभ्यास केला तरच ते उत्तर आपण देऊ शकतो. अन्यथा ते उत्तर आपण देऊ शकत नाही, कारण इकडे पेपर प्रोड्यूस करताना त्यांनी मुंबईतच आधार कार्ड प्रोड्यूस केलं. नाही काय अमितजी, ह्या ज्या झोपड्या आहेत या झोपड्या ज्या आहेत त्या झोपड्यांमध्ये जे वसलेली लोक आहेत सगळी परप्रांतीय आहेत असं आपण समजून चाललो. आपण आता त्यात बांगलादेशी, रोहिंग्या वगैरे यांच्याकडे न जाता UP बिहार पासून उत्तर भारतातले असंख्य लोक इथे पूर्वापार राहत आहेत. हे लोक राहत आहेत, यांच्यासाठी जेव्हा अशा पद्धतीच्या जेव्हा या तोडक कारवाया होत्या त्यानंतर मग त्यांच्या झोपड्या अधिकृत ठरवल्या जातात, मग त्यांना SRA किंवा इतर कुठल्या तरी PAP मधून म्हणजे प्रकल्प बाधित म्हणून त्यांना घरं मुंबईत दिली जातात. त्यावेळी कुठेतरी एक मराठी माणूस म्हणून मला दुःख होतं वैयक्तिकरित्या की मी मुंबईत घर घेण्यासाठी 1 करोड, 1.5 करोड, 2 करोडचं जुगाड करताना मला जो त्रास होतोय किंवा जेवढं कर्ज माझ्या डोक्यावर उभं राहतंय आणि मग दर महिन्याला त्या EMIचा जो काही फेरा माझ्या मागे लागतोय, त्या तुलनेत ही लोक जे बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं प्रशासन जर वागवत असेल की निव्वळ तुम्ही आलात, तुमची झोपडपट्टी होती, तोडली आणि त्याच्या बदल्यात आता मग तुमची कागदपत्र तपासून तुम्हाला आम्ही घराच्या बदल्यात घर देतोय, या पॉलिसीत काही बदल करता येऊ शकतो का, हा एक माझा प्रश्न आहे. या शहराचा जो चेहरा आहे मूळचा
जो तुम्ही फार आग्रही भूमिकेने मांडला होता निवडणुकीपूर्वी, की ममदानीकरण होऊ द्यायचं नाही, म्हणजे काय करायचं की याची मराठी तोंडवळा आहे जो तो कायम ठेवायचा मुंबईचा. मग आता मराठी तोंडवळा शिल्लक राहील का? मुंबईमध्ये साधारणतः 50% मुंबईकर हे झोपडपट्टीत राहतात. आता 50% जे झोपडपट्टीत राहतात त्याच्यामध्ये सर्व आहेत, त्याच्यात मराठी आहेत आणि त्याच्यात अमराठी आहेत. आपल्याकडे SRAच्या पॉलिसीच्या अंतर्गत काही नियम आहेत. 2000ची डेटम लाईन आहे, ती नंतर आपण 2011 केलेली आहे. आणि 2011 म्हणजे आजपासून 15 वर्षापूर्वी, आणि साधारणतः 15 वर्षाचा जर कोणाचं कुठल्या एका ठिकाणी वास्तव्य असलं तर त्याला डॉमिसाईल सर्टिफिकेट हे त्या राज्यामध्ये दिलं जातं. आणि त्यामुळे 2011 पर्यंत जे जे स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चर होल्डरला SRA किंवा महानगरपालिका ही ग्राह्य धरते, ही एलिजिबल ठरवते. ती एलिजिबल ठरवत असताना त्याची जात किंवा त्याचा धर्म किंवा त्याची भाषा हे बघितलं जात नाही. आणि त्यामध्ये मुंबई शहरामध्ये साधारणतः आजही 35, 36 किंवा 37% मराठी माणूस, मराठी पॉप्युलेशन आहे. आणि मुंबई शहरामध्ये एका सिंगल भाषेचा बोलणारा सगळ्यात मोठा पॉप्युलेशन हे मराठीच आहे, कारण 100मध्ये 37 मराठी आहेत. आणि त्यामुळे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होत असताना ज्या लोकांना घरं मिळत असतात त्यामध्ये मराठी माणूसही मोठ्या प्रमाणावरती 1970च्या दशकामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिकडनं अनेक लोक रोजगारासाठी मुंबईत आले होते. जिथे जागा मिळेल तिथे त्या ठिकाणी त्यांनी घरं बांधली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कोकणातनं रोजगारासाठी आपला चाकरमानी मोठ्या प्रमाणावरती भांडूप, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व या सगळ्या भागांमध्ये आपला कोकणी माणूस सुद्धा राहतो. आणि त्यामुळे झोपडपट्टीचं पुनर्वसन होत असताना ज्या वेळेला अधिकृत घरं दिली जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी माणसालाही त्यामध्ये घरं मिळतात. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, मला असं वाटतं की आतापर्यंत फक्त मराठी माणसाच्या नावावरती राजकारण झालं. मी BDD चाळीचं तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण आहे. BDD चाळी या गेल्या 102-103 वर्षापासून BDD चाळी वरडी आणि त्या मध्य मुंबईच्या भागामध्ये आहेत. परंतु खऱ्या अर्थानं त्या BDD चाळीत राहणाऱ्या 160 फुटाच्या खोलीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलं. त्यामुळे आज ज्या काही BDD चाळीमध्ये बिल्डिंग उभा राहिल्या आहेत आणि आपण ज्या मला वाटते 1000, 1200, 2000 लोकांना चाव्या दिल्या आहेत त्यामध्ये 80% मराठी माणूसच आहे. त्यामुळे या सरकारच्या योजना, म्हाडाचं डेव्हलपमेंट असेल, BDD चाळीचं डेव्हलपमेंट असेल, याचा सगळ्यात जास्त उपयोग हा मराठी माणसाला होतोय. फरक एवढाच आहे की 25 वर्षामध्ये फक्त मराठी माणसाच्या नावाने राजकारण करण्यात आलं. निवडणुकीच्या आधी मराठी खतरे में अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, पण नंतर मराठी माणसासाठी कोणी काही केलं नाही. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी माणसासाठी काम करत नाहीये. आम्हाला मराठी माणसानं निवडून दिलंय आणि त्याच्यासाठी आमचं हे कर्तव्य आहे म्हणून आम्ही मराठी माणसासाठी काम करतोय. हा काही लोकांमधला आणि आमच्यातला फरक. मराठीचा एक मुद्दा आणखीन असा आलेला आहे की 15 ऑगस्ट नंतर ज्या रिक्षा, टॅक्सी वगैरे आहेत त्यांचे जे सगळे चालक आहेत त्यांना मराठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यांना मराठी जर बोलता आलं नाही तर त्यांची लायसन्सेस सुद्धा रद्द करण्यापर्यंतची भाषा करण्यात आलेली आहे. यावर आपल्या शासनाची काय भूमिका असणार आहे? मला असं वाटतं की यामध्ये आता शासन एक मराठीचं स्पीकिंग इंग्लिश, प्रॅक्टिकल मराठी, स्पीकिंग मराठीचा एक अभ्यासक्रम हा क्रिएट करतायत. या सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना तो अभ्यासक्रम घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये पास व्हावं लागेल आणि त्याच्यानंतर ते स्पीकिंग मराठीमध्ये त्याच्यामध्ये एलिजिबल ठरले तर दे कॅन कंटिन्यू. कारण आपली ही भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या किंवा या मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे, मराठी बोललीच पाहिजे. आणि या मुंबई शहरामध्ये मग जे कोणी राहतात, मग ते देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आले असतील, कुठल्याही प्रांतातून आले असतील, पण ते जर मराठी भाषा बोलतात आणि मराठीचा सन्मान करतात तर ते सर्व मराठीच आहेत अशी आमची भूमिका आहे. जोडून एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे आता उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अशी एक अंमलबजावणी तीव्रतेने करण्यात आली आणि ती म्हणजे रस्त्यावर कोणत्याही प्रकारे नमाज पडू दिला जाणार नाही, असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. मुंबईच्या बाबतीत निकाल आलेला आहे की भोंगे काढून टाका, रस्त्यावरचे नमाज बंद करा. अंमलबजावणी कधी होणार? नाही, भोंग्यांची अंमलबजावणी ही झालेली आहे. नोव्हेंबर 2024च्या नंतर मुंबई शहराला खऱ्या अर्थानं भोंगामुक्त हे करण्यात आलेलं आहे. काही तुरळक भागांमध्ये चालू असतील पण तिकडे तक्रार केल्यानंतर पोलीस जे आहेत ते त्वरित त्याच्यामध्ये कारवाई करतात. आणि ह्यामागे
कुठल्याही एका धर्माचा विषय नाही. कुणाचाही धर्म असेल, तुमचा असेल, माझा असेल, अजून कोणाचा असेल, तो आयदर घरामध्ये असला पाहिजे किंवा त्या प्रार्थना स्थळांमध्ये असला पाहिजे. रस्त्यावरती किंवा पब्लिकली अशा प्रकारे कुणीही आपल्या धर्माचं जे काही हे करू नये, ही आमची भूमिका आहे. हे कुठल्याही एका पर्टिक्युलर धर्माच्या विरुद्ध नाही आहे, परंतु रस्त्यावरती हे करून अशा प्रकारे ट्रॅफिक कंजेशन क्रिएट करून दुसऱ्यांना त्रास देऊन, शेवटी धर्म काय शिकवतो? धर्म तर हेच शिकवतो की सगळ्यांना आपलं करा, कोणालाही त्रास देऊ नका. त्यामुळे धर्माची प्रॅक्टिस करत असताना इतरांना त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. आणि भोंगामुक्त मुंबई शहर हे झालेलं आहे. 2 प्रश्न जोडून विचारतोय मगाच्या मुद्द्यालाच पुढे नेत नेत. एक, ज्या तोडक कारवाया झाल्यात त्या कारवाया अजून काही ठिकाणी होणार आहेत का, असा प्लॅन? म्हणजे महानगरपालिकेचा, राज्य सरकारचा, तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्षही आहात, आमदारही आहात आणि भाजपचे प्रमुख म्हणून सुद्धा काम करतात. या सगळ्यामध्ये अजून काही अशा कारवाया या शहरामध्ये होणार आहेत का, नंबर 1. आणि नंबर 2, आपण ज्या बांगलादेशी लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो किंवा करतोय, त्याच्यामध्ये एक मोठा विषय दुर्लक्षित होतोय का? प्रभाकरजी, तो फार विषय महत्वाचा आहे. मुंबईमधल्या आणि मुंबईच्या उपनगरातल्या, म्हणजे मुंबई, ठाणे, विरार, वसई, इकडे पनवेलपर्यंत MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर डान्स बार आहेत, दुर्दैवाने चालू आहेत. म्हणजे कुणी काही म्हणू त्याला आपण बंद झालेत वगैरे असे प्रयोग करत असतो, तरी त्याची एक वस्तुस्थिती हे कधी बंद होत नसतं. आणि या डान्स बारवर मॅक्झिमम बांगलादेशी किंवा पश्चिम बंगालमधून, बांगलादेशातून पश्चिम बंगालात आणि पश्चिम बंगालातून महाराष्ट्रात आलेल्या या मुलींची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासोबत एक परिवार आहे. हा जर शोधला तर एक मोठा रॅकेट आपल्याला इथे मिळू शकतं, हे बांगलादेशांना भारतात आणण्याचं. त्यासोबत वेटर म्हणून काम करणारा वर्ग सुद्धा बांगलादेशी आहे. तर याबाबत आपण या दोन्ही प्रकरणामध्ये काही अजून वेगळी सूचना सरकारला, मनपा प्रशासनाला असं काही करणार आहोत का, याकडे लक्ष आहे का? सर्वप्रथम तर बांद्र्यामध्ये जी तोडक कारवाई झाली, तोडक कारवाई काही एका दिवसामध्ये होत नसते. ती तोडक कारवाई आज झाली, पण त्याच्या मागे किमान 2, 2.5, 3 वर्षाचं त्यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी आहे ती फॉलो झाली असेल. आधी नोटीस दिली जाते, नोटीसला तो समोरचा माणूस चॅलेंज करतो, सिटी सिव्हिलला करतो, हायकोर्टात जातो, सुप्रीम कोर्टात जातो. ते सगळं कंप्लीट झाल्यानंतर, सगळीकडचे स्टे व्हेकेट झाल्याच्या नंतर ती कारवाई होत असते. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जिथे नोटिसेस आहेत, पब्लिक प्रोजेक्ट्सच्या मध्ये इन्क्रोचमेंट आहे, नाल्याच्या मध्ये इन्क्रोचमेंट आहे, त्या ठिकाणी नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. ती ज्या वेळेला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तिकडची पूर्ण होईल, त्या वेळेला अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी स्टे व्हेकेट झाल्यानंतर केलीच जाईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठलीही गय ही केली जाणार नाही. परंतु आजच सगळं तोडून टाकणार असं नाहीये. प्रत्येकाची एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, प्रत्येकाचा एक त्याची प्रोसेस फॉलो झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी याची कारवाई होईल. दुसरा मुद्दा आपण म्हणालात की हो, डान्स बार बंद झाले, मग ते चालू झाले. चालू करत असताना त्यावरती काही निर्बंध घालण्यात आले. आता सर्रासपणे आपण हे बघतोय की त्याच्यामध्ये घातलेले निर्बंध जे आहेत ते धाव्यावरती बसवून त्या ठिकाणी त्याचं व्हायोलेशन होत असताना काही ठिकाणी आपल्या लक्षात हे आलेलं आहे. आता परवाच्याच दिवशी गेल्या आठवड्यामध्ये अशा प्रकारची घटना ज्यावेळेला समोर आली होती, त्यावेळेला पोलीस प्रशासनाला सक्त अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या पोलीस प्रशासनाला आदेश देत असताना प्रत्येक झोनच्या DCPला स्पेसिफिकली असे आदेश दिलेले आहेत की तुमच्या झोनमध्ये अशा प्रकारची कुठलीही डान्स बार उल्लंघन करून, नियमांचं उल्लंघन करून हे चालले नाही पाहिजे. आणि जो तुम्ही विचारत की डान्स बार मध्ये बांगलादेश किंवा तिकडच्या भागातनं कोणी समजा काही काम करत असतील, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की बांगलादेशींच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये प्रोफेशन वाईज सेग्रिगेशन हे आम्ही ऑलरेडी आधीपासूनच ते करतोय. त्यामध्ये काही बार्समध्ये सर्व्हिस देणारे वेटर्स किंवा वेट्रेसेस असतील किंवा मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन वर्कर्स जे आहेत ते बांगलादेशातून येताना आपल्याला दिसतात. त्यामुळे त्याचं प्रोफेशन वाईज सेग्रिगेशन जे झालेलं आहे आणि त्याच्यावरती जो अटॅक होतोय ते डान्स बार मध्ये काम करणारे लोक त्याचाच एक भाग आहेत. सरकार जेव्हा बदलतं ते लोकांना जाणवायला लागतं आणि त्याच्याकरता प्रशासन बदललंय म्हणजेच अधिकाऱ्यांची वागणूक बदलली. सरकारी कार्यालयात सामान्य नागरिक गेला तर त्याला एक वेगळी ट्रीटमेंट मिळाली तर आपण म्हणतो. या 100 दिवसामध्ये या बाबतीत काय प्रगती केलेली आहे, ज्याला आपण कन्झ्युमर सर्व्हिसेस असं म्हणतो? सगळ्यात मोठी कारवाई तर मी तुम्हाला हेच सांगतो की प्रशासनानं स्वतःहून मिठी नदीचं टेंडर काढताना गेल्या वर्षीच्या टार्गेट गाळाचा 60% टार्गेट गाळ
यावर्षी त्यांनी पकडला. म्हणजे हा पहिला सिग्नल प्रशासनाने स्वतः दिलेला आहे की भैया अभी सरकार बदल गई है और हे सगळं जे काही हँकी पँकी आहे ते आता चालणार नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनामध्ये हा मेसेज गेलेला आहे की बाबा हे आता अंडरस्टँडिंगचं सरकार नाही आहे किंवा अंडरस्टँडिंगचं प्रशासन नाही आहे. आणि त्यांना हा सक्त मेसेज दिलेला आहे की वी मीन बिझनेस. आणि त्यामुळे शेवटच्या मुंबईकराला या सोयी सुविधा देणे हेच आमचं परम कर्तव्य आहे. आणि ते देण्यासाठी तुम्हीही म्हणजे प्रशासनही बंधनकारक आहे आणि आम्हीही बंधनकारक आहोत. आणि नाहीतर आम्हाला मुंबईकरांना 5 वर्षानंतर पुन्हा तोंड द्यायचंच आहे. या सगळ्या चर्चेला पुढे नेताना एक प्रश्न असा आहे की 100 दिवसाचं कौतुक आपण सगळ्यांनी केलंय. काय काय घडतंय, काय काय घडलेलं आहे आतापर्यंत, सगळ्या गोष्टी सांगितल्यात. पण जसं मोदींचं असतं की माझ्या सरकारमध्ये इतक्या दिवसामध्ये ही कामं घडली पाहिजेत, 100 दिवसाचं केंद्र सरकार देतं, जसं राज्य सरकार देतं, तसं तुम्ही धुरंधर आहात या मनपाच्या सरकारचे, तर त्या सरकारचं नेक्स्ट 100 डेज असं काही टार्गेट ठरलंय का? कारण अशी छोटी छोटी टार्गेट ठरवूनच पुढे जावं लागेल. पुढच्या 100 दिवसातलं काय उद्दिष्ट आहे? साधारणतः पुढच्या 200 दिवसाचं उद्देश आम्ही ठरवलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्यांच्या आधारावरती महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांकरता आम्ही एक विशेष अभ्यासक्रम हा निर्माण करीत आहोत. त्यानंतर आपण मराठी भाषेला, आत्तापर्यंत मराठीच्या गप्पा खूप झाल्या पण मराठी भाषेसाठी कोणी काही केलं नाही. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा जगभरामध्ये, जगाच्या पाठीवरती, म्हणजे अगदी इंटरनॅशनल मराठी कम्युनिटीपर्यंत मराठी भाषा पोहोचवण्यासाठी महानगरपालिका विशेष कार्यक्रम हे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरही आयोजित करणार आहे. म्हणजे बाहेर जाऊन आयोजित करणार आहे एकदा एनर्जी क्रायसिस वगैरे सगळं संपल्यानंतर. आणि पार्टिसिपेट मुंबई नावाचं एक पोर्टल महानगरपालिका निर्माण करत आहे, ज्यामध्ये मुंबई शहरामध्ये अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था आहेत ज्यांना मुंबईसाठी काहीतरी करायचं आहे. पण त्यांना हे माहीतच नाही की ही रिक्वायरमेंट इकडे आहे, ह्या हॉस्पिटलमध्ये फिल्ट्रेशन प्लांट पाहिजे, या शाळेमध्ये स्क्रीन पाहिजे, माहीतच नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या रिक्वायरमेंट ह्या एका पोर्टलवरती आणायच्या. त्या रिक्वायरमेंट 15 दिवसाकरता त्या पोर्टलवरती असतील. ज्यांना ते डोनेट करावं असं वाटतं ते डोनेट करतील. आणि 15 दिवसापर्यंत जर त्याच्याकरता कोणी डोनर आला नाही तरच ते सेंट्रल परचेस डिपार्टमेंटमध्ये टेंडर करता जाईल. असं पार्टिसिपेट मुंबई नावाचं पोर्टल. या पोर्टलमधनं एकतर मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईसाठी काहीतरी करण्यासाठी एक संधी मिळेल. आणि दुसरं 1000 कोटीची बचत मुंबईच्या महानगरपालिकेची याच्या माध्यमातून होईल. CSR फंडाबद्दल CSR पोर्टल. दुसरा एक प्रश्न आहे की या 100 दिवसाला पॅरल जाणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे मोदीजींची तपपूर्ती आहे. या काळामध्ये मुंबईला मोदी सरकार आल्यामुळे नेमकं काय मिळालं असं आपल्याला वाटतं आणि पुढच्या काळामध्ये काय अपेक्षा करावी की दिस इज व्हॉट सेंट्रल गव्हर्नमेंट विल गिव्ह? नाही, मुंबईला मोदी सरकार आणि देवेंद्रजींच्या सरकारमुळेच आज मुंबई शहरामध्ये जे आपल्याला बघायला मिळतंय, मेट्रो बघायला मिळते, आपल्याला अटल सेतू बघायला मिळतोय, आपल्याला कोस्टल रोड बघायला मिळतोय, आपल्याला CCTV कॅमेराज आपल्याला बघायला मिळत आहेत, आपल्याला नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट बघायला मिळत आहे. हे सगळं हे मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या सरकारमुळेच बघायला मिळत आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमुळे आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेमुळे काय बघायला मिळत आहे? आणि त्यामुळे मोदीजींचे व्हिजन आणि देवेंद्रजींचे मार्गदर्शन याच्यातून भविष्यामध्ये अशाच प्रकारचं काम हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना अनुभव याचा मिळावा, हे आमचं उद्देश आहे. आणि नक्कीच गेल्या 12 वर्षामध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचं नाव, लौकिक गौरव हा जगभरामध्ये वाढवण्याचं काम केलंय. द व्हॅल्यू ऑफ एन इंडियन पासपोर्ट हॅज मल्टिप्लाइड एक्सपोनेन्शियली इन द लास्ट 12 years. म्हणजे भारत आणि भारतवासीचा मान, सन्मान आणि इज्जत ही संपूर्ण जगभरामध्ये वाढवण्याचं काम हे मोदीजींनी केलंय. त्यामुळे आमचं इन्स्पिरेशनच मोदीजी आहेत, आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी आहेत. या दोघांकडनं इन्स्पिरेशन आणि मार्गदर्शन घेऊन नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी काहीतरी चांगला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार विरहित अशा सुशासनाचे 100 दिवस जे आज झालेत ते कुठेतरी इंटरलिंक होते की मोदींच्या एका तपाच्या पूर्तीनंतर त्यांनी ज्या काही योजना सुरू केल्या होत्या त्या अगदी हळूहळू होत का होईना आपल्याकडे झिरपल्यात. आणि त्याची फलश्रुती म्हणून मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय
ते प्रशासन सुशासन हे भ्रष्टाचार विरहित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या 100 दिवसांचा एक अशा चर्चेतून आढावा घेण्याचा किंवा काय सुरुवात झाली आहे नेमकी या प्रशासनाच्या एका वेगळ्या बदलाला जी सुरुवात झाली आपण जे म्हणत होतो ती नेमकी कशी असेल किंवा काय झालंय असे काही मूलभूत प्रश्न घेऊन आज आपल्यासोबत सुशील कुलकर्णी जी होते, डॉक्टर उदय निरगुडकर होते सोबत, मीही काही प्रश्न विचारले आणि आपणही त्याला अगदी समर्पक आणि समाधानकारक अशी उत्तरं दिलेली आहेत. मला वाटतं ही जी चर्चा आहे ही जी काही मुंबईपुरती मर्यादित होती ती आता आपण या नोटवर थांबूया. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद सुशीलजी, धन्यवाद उदयजी, धन्यवाद.